हा एक व्यावहारिक गणिताचाच एक प्रश्न आहे, दोरीच्या संदर्भात आहे. समान तुकडे करण्यासाठी 105 मीटर मापाच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवली. म्हणजेच दोरी ही 105 मीटर मापाची आहे आणि त्या 105 मीटर मापाच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली. म्हणजे ही लांब दोरी, त्याचे दोन्ही टोके घेतले, एकत्र केले आणि असे ते जोडले. त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 3 ठिकाणी कापले. ती जी दुपदरी दोरी होती तिला नंतर काय केलं, 3 ठिकाणी कापलं. म्हणजे 105 मीटर लांबीची जी दोरी आहे ती या पद्धतीने असणार. त्याच्यानंतर हीच दोरी इथून दुमडली, म्हणजे अशी ते या ठिकाणी टोकं अशी जुळवल्या जाणार. त्याच्यानंतर त्या दुपदरी दोरीला 3 ठिकाणी कापले, म्हणजेच 1, 2 आणि 3 ठिकाणी कापले. तर इथं स्पष्टता दिसून येते 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा जो 7वा तुकडा आहे हा असा या ठिकाणी दुमडला जातो. याचा अर्थ असा, यापासून ट्रिक्स तयार होते की 105 मीटर मापाची दोरी तर आहेच, तिच्यावर त्या दोरीची लांबी काही अर्धी होणार नाही, ती दुमटलेली आहे, म्हणून आपण 105 चे 105 लिहून घेणार. त्याच्यानंतर काय की किती ठिकाणी कापले, म्हणजे काप महत्वाचे आहे, ते 3 काप आहे, 3 ठिकाणी कापले, म्हणून या ठिकाणी 3च्या नंतरचा अंक घ्यायचा 4, म्हणजेच होतात ते 7. केव्हा 3 असेल तर 4 घ्यायचे प्लस करायचे, 4 असेल तर 5 घ्यायचे प्लस करायचे, 9 होणार. अशा पद्धतीने इथं 7 होणार. 3 ठिकाणी कापले तर 3 कापाचे 7 तुकडे होणार. बघा 3 ठिकाणी कापले आपण तर 7 तुकडे झाले पद्धतशीर, म्हणून ते 7 भागिले याला द्यायचं. तुमचा आन्सर या ठिकाणी तयार राहतं. कसं, 7 1 7, 7 1 7, उरले 3, झाले 35, 7 5 35. म्हणजेच एका तुकड्याची लांबी, प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल तर 15, काय असेल 15 मीटर असेल. 15 मीटर ऑप्शनमध्ये बघायचं 15 मीटर आहे का, नाहीतर मग 15 मीटरचं कन्व्हर्जन करायचं सेंटीमीटरमध्ये, ते होणार आहे 1500 सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये एकतर 15 मीटर शोधायचं नाही तर 1500 सेंटीमीटर शोधायचं. या ठिकाणी 1500 सेंटीमीटर आहे, म्हणून आन्सर येते 1500 सेंटीमीटर. 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हा झाला एक टाइप्स, परंतु या टाइप्स सारखे आपण 10 प्रश्न तुम्हाला सरावाचे देत असतो. आपण ते एकत्रितपणे सोडवूया. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पॉज करून ठेवा, तो प्रश्न सॉल्व करा. सॉल्व झालेला प्रश्न मी सोडून दिलेला आहे, त्याच्यामध्ये तो मॅच होते का ते बघा. आन्सर, समान तुकडे करण्यासाठी 210 मीटर मापाच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली. त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 3 ठिकाणी कापले. 3 ठिकाणी कापले म्हणजेच काय, 3 + 4 म्हणजेच या ठिकाणी 7. 210 मीटर लांबीची ती दोरी होती, तिला दुपदरी केली, तिला कट केली, तेव्हा त्याच्यावर 7 तुकडे झाले, म्हणून 210 भागिले 7, म्हणजे या ठिकाणी 7 1 7, 7 3 21 म्हणजे 30. 30 मीटर म्हणजेच काय तर 3000 सेंटीमीटर. हे 2 पैकी एक ऑप्शनमध्ये बघायचं. 30 मीटर आहे का, नाही, मात्र सेंटीमीटर आहे, 3000 सेंटीमीटर, म्हणून 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. दुसरा प्रश्न, समान तुकडे करण्यासाठी 133 मीटर मापाच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवली. त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 3 ठिकाणी कापले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. या ठिकाणी 3 आहे, 3 + 4 म्हणजे 7. 7च्या टोक्यावर हे नेऊन ठेवायची 133. झालं आन्सर. आता या ठिकाणी सरळ सरळ आन्सर निघतं की 7 1 7, 7 1 7, 13तून 7 गेले 6 राहिले, 6 याला लावले तर 63 झाले, 7 9 63, म्हणजे आन्सर येते 19 मीटर. हे प्रत्येक तुकड्याची लांबी झाली. मात्र या ठिकाणी आपण 1900 सेंटीमीटर सुद्धा घेऊ शकतो एका तुकड्याची लांबी. या ठिकाणी मॅच काय होते ते बघूया. 1900 सेंटीमीटर आहे का, नाही, इथे 19,000 आहे, इथे 190 आहे, म्हणून सेंटीमीटरमध्ये याचा आन्सर नाही. डायरेक्ट आन्सर आहे या ठिकाणी 19 मीटर. 3rd ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. तिसरा प्रश्न स्क्रीनवर आहे. समान तुकडे करण्यासाठी 714 मीटर मापाच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवले. त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 3 ठिकाणी कापले. 3 ठिकाणी कापले म्हणजे 7. 3 प्लस त्याच्या पुढचा अंक 4 म्हणजे 7. आता 714 भागिले 7. या ठिकाणी बरेचसे मुलं काय करतात की घाईघाईने उत्तर चुकवतात. कसं, ते कसे करतात, 7 1 7, 7 1 7 आणि डायरेक्ट 7 2 14 म्हणतात आणि आन्सरमध्ये 12 मीटर लिहितात, नाहीतर मग 1200 सेंटीमीटर लिहितात. आणि 1200 सेंटीमीटर लिहून एकतर ते हे आन्सर मारतात, नाहीतर हे आन्सर मारतात, चुकतात त्या ठिकाणी.
मात्र ती चूक तुम्हाला या ठिकाणी सांगतो, हे रॉंग आहे, कारण की या ठिकाणी आपला भागाकार चुकलेला आहे. तो भागाकार कसा करायचा? 714 भागिले जर 7 असेल तर 7 एक 7, 7 एक 7. या एकला भाग जात नाही म्हणून इथं कट करायचा, झिरो लिहायचा, झिरोचा भाग जातो आणि मग हे 14 लक्षात घ्यायचे, 7 दोन्ही 14 म्हणायचं. 102 येतं म्हणून 102 मीटर असं राईट आन्सर येते. एका तुकड्याची लांबी 102 मीटर अशी येते आणि त्याला जर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करत असाल तर या ठिकाणी 10,200 सेंटीमीटर असं राईट आन्सर आहे. 102 मीटर आहे का? 100% या ठिकाणी आहे, म्हणून थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. नेक्स्ट, समान तुकडे करण्यासाठी 203 मीटर मापाच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली, तर त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 3 ठिकाणी कापले. सरळ सरळ इथं 203 भागिले काय येणार आहे? 3 + 4 भागिले बरोबर 7. 7 आता भागच द्यावा लागतं फक्त. या ठिकाणी काय येणार? 7 एक 7, 7 दोन्ही 14. उरले किती? 6, कारण 20 मधून 14 गेल्यानंतर 6 उरतात, होतात इथं 63. 7 9 63 म्हणजे 29 मीटर असं राईट आन्सर येते, किंवा या ठिकाणी 2900 सेंटीमीटर आपण म्हणू शकतो. जे मॅच झालं ते ऑप्शन चूज करायचं. 2900 सेंटीमीटर या ठिकाणी आहे, म्हणून फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 5वा प्रश्न, समान तुकडे करण्यासाठी 721 मीटर मापाच्या दोरीचे 2 टोके जुळवले, त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 3च ठिकाणी कापलेला आहे. पुढे पुढे येणार 3 + 4 बरोबर 7. 721 भागिले 7. इथे सुद्धा बी केअरफुल, तुम्ही भागाकार द्यायचा, भाग द्यायचा. 7 एक 7, 7 एक 7, 7 3 21 डायरेक्ट लिहून घ्यायचे, मात्र मधात शून्य टाकायचा. 103 मीटर. ज्यांनी फक्त 13 लिहिलेलं असेल ते चुकतात आणि आपला जीव घेण्यासाठी फर्स्ट ऑप्शनमध्ये 13 मीटर दिलेला आहे, म्हणजे आपण इथं चुकू शकतो. 13 मीटर नसून 103 मीटर हे प्रॉपर आन्सर आहे, किंवा 1000 म्हणजे 10,300 सेंटीमीटर सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. 10,000 सेंटीमीटर, 103 मीटर तर कुठेच नाही आहे. 103 मीटर आहे पण इथं सेंटीमीटर दिलेलं आहे. आपल्याला इथं मीटर पाहिजे होतं, सेंटीमीटर नको आहे, म्हणून हे ऑप्शन कॅन्सल येतं. या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे होतं? तर 103 मीटर पाहिजे होतं, 103 सेंटीमीटर आहे म्हणून चुकलं. 10,300 सेंटीमीटर पाहिजे, तर थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला पुढे, 6वा प्रश्न स्क्रीनवर आहे. समान तुकडे करण्यासाठी 217 मीटर मापाच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवली, त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 3 ठिकाणी कापलेले आहे, तर त्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती? या ठिकाणी 217 भागिले 3 + 4 बरोबर 7. 7चा भाग द्यायचा. या ठिकाणी सुद्धा तेच आहे, 7 3 21 आणि 7 एक 7 बरोबर आहे. म्हणजेच फक्त या ठिकाणी काय येणार आहे? 31 मीटर लांबीचा एक तुकडा होणार आहे, किंवा 31 सेंटीमीटर आपण त्या ठिकाणी मारू शकतो. 31 सेंटीमीटर या ठिकाणी आहे, सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. व्हाईस वर्सा करून बघायचा. अशा वेळेस जर का द्विधा मनस्थितीमध्ये असेल आपल्याला आन्सर, तर तिथं व्हाईस वर्सा असा करून बघायचा. 31 गुणिले 7 म्हणजे 7 एक 7 आणि 7 3 21 बरोबर आहे की नाही? डायरेक्टली भाग गेला 31चा, म्हणून आपण 31 मीटर म्हटलं, म्हणजेच 3100 सेंटीमीटर बरोबर आन्सर आहे. फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. नेक्स्ट, समान तुकडे करण्यासाठी 135 मीटर मापाच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवली, त्यानंतर त्या दुपदरी दोरीला या ठिकाणी 2च ठिकाणी कापले. बघा आता 135 भागिले काय करणार? 2 म्हणजे 2 अधिक 3 म्हणजेच 5. 5 ने भाग द्यावा लागेल या ठिकाणी. 5 एक 5, 5 दोन्ही 10, उरले 3, 5 7 35, म्हणजेच या ठिकाणी 27 मीटर लांबीचा एक तुकडा होणार आहे. 27 मीटर आहे का इथं? नाही. तर मग आपण त्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 2 झिरो लावून देतो, ते सेंटीमीटर होते, म्हणजे 27 सेंटीमीटर हे प्रॉपर आन्सर आहे. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 8वा प्रश्न, समान तुकडे करण्यासाठी 153 मीटर मापाच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवले, त्यानंतर त्या दुपदरी दोरीला या ठिकाणी 4 ठिकाणी कापलेले आहे. 4 म्हणजेच काय? 4 अधिक 5 म्हणजे 9. आता 9 ने भाग द्यावा लागेल. 153 भागिले 9, 9 एक 9, 9 एक 9, उरले किती? तर 6. 9 7 63, म्हणजे या ठिकाणी 17 मीटर असं प्रॉपर आन्सर येते, किंवा आपण त्याला 1700 सेंटीमीटर सुद्धा म्हणू शकतो. 17 मीटर आहे का? येस, पहिल्याच फर्स्ट ऑप्शन मध्ये 17 मीटर आहे, म्हणून फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.
राईट आहे. 9वाच प्रश्न. समान तुकडे करण्यासाठी 259 मीटर मापाच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली, त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 3 ठिकाणी कापले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? 3 म्हणजेच काय? 3 + 4 = 7. आता त्याच्या डोक्यावर 259 भागिले 7 करा, प्रॉपरली भाग द्या आणि राईट आन्सर काढा. 7 × 7 7 × 3 21. 25 मधून 21 गेले, उरले 4. सो 4 इथं टाकले. 7 × 7 49. 37 मीटर लांबीचा एक तुकडा आहे किंवा त्याला 37 सेंटीमीटर म्हणू शकतो. 37 सेंटीमीटर किंवा 37 मीटर आहे का? 37 मीटर नाही आहे, 37 सेंटीमीटर पाहिजे, म्हणून 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 10वा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न आहे आपला सरावाचा. समान तुकडे करण्यासाठी 234 मीटर मापाच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली, त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 4 ठिकाणी कापलेल्या आहे. 4 अधिक त्याच्या पुढचा 5 म्हणजेच 9 घेणार आपण आणि 234 भागिले 9 करावं लागेल, प्रॉपरली आपल्याला भाग द्यावा लागेल. 9 दोन्ही 18 होणार. काय होणार आहे? 9 × 1 = 9, 9 दोन्ही 18. 23 मधून 18 गेले, उरले 5, झाले 54. 9 × 54 म्हणजे 24. काय येणार या ठिकाणी? 24 मीटर, सॉरी 26 येतं. 26 मीटर हे एका तुकड्याची लांबी होणार आहे, म्हणजे 2600 सेंटीमीटर आपण म्हणू शकतो. 26 मीटर आहे का? येस, या ठिकाणी 26 मीटर डायरेक्टलीच दिलेला आहे. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा, अशा पद्धतीने कधी 3 ठिकाणी कापलेले होतं, कधी 4 ठिकाणी कापलेले होते, कधी 2 ठिकाणी कापलेले होते. होऊ शकते यापेक्षा जास्त काप असू शकते किंवा कमी काप असू शकते. आपण प्रॉपरली त्या प्रत्येक प्रश्न हा ट्रिक्सने सॉल्व्ह केला आणि ट्रिक्स ही खूप सोपी होती. जेवढे काप त्याच्या पुढचा अंक घ्यायचा, त्याची ॲडिशन करायची आणि त्याच्या डोक्यावर नेऊन त्या दोरीची लांबी ठेवायची, भागाकार द्यायचा. आपल्या समोर बरोबर एका तुकड्याची लांबी दिसत होती. जसं की या ठिकाणी 26 मीटर लांबीचा एक तुकडा आपल्याला समोर दिसून आलेला आहे. आपण एक टाइप्स घेतला आणि त्यावर आधारित आपण 10 प्रश्न सरावाचे घेतले. अशीच प्रॅक्टिस तुम्ही करत चला. प्रॅक्टिस जास्त कराल तर तुमचा वेग वाढेल आणि वेग वाढली तरच अचूकता वाढते, हे लक्षात घ्या. शेवटपर्यंत थांबलात म्हणून तुमचे आभार मानतो. इथेच थांबतो. थँक्यू.